नवी मुंबईतील गोठवली गावात अनधिकृत बांधकामातून उभी राहिली वोट बँक। काँग्रेसच्या माजी उपमहापौरांचा प्रताप। गोठवली गावात अनधिकृत बांधकामासंदर्भात वोट बँकसाठी राजकीय हिताचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिकेतील तसेच सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून अनधिकृत बांधकामांना तोडक कारवाईपासून अभय दिलं जात आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की गोठवली रबाळे येथील सर्वाधिक अनधिकृत बांधकामे विकसित करण्यात आली आहेत। अशा विकसित केलेल्या प्रत्येक इमारतीमध्ये अंदाजे 40 ते 50 रूम असतात। अशा रूममध्ये एक कुटुंब म्हणजे 3 ते 4 मतदार देखील नव्याने नोंदणी केले जात आहेत। सदर बांधकामावर नाममात्र कारवाई करून सहाय्यक आयुक्त संजय तायडे व सिडकोचे अनधिकृत बांधकामाचे अधिकारी वेणू नायर हे जाणीवपूर्वक राजकीय हितापोटी या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून तोडक कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करतात। गोठवली रबाळे गावात 5 ते 6 मजल्यांच्या 200च्या आसपास टोलेजंग इमारती सध्या उभ्या राहिल्या आहेत। याबाबत वॉर्ड ऑफिसर संजय तायडे तसेच अतिक्रमण विभागाचे रोहित ठाकरे यांनी अशा भूमाफियांना मदत करताना कारवाईबाबत चुकीच्या नोटिसी देताना कोर्टाची दिशाभूल केली जात आहे। माहितीच्या अधिकाराखाली दिशाभूल करणारे तोडक कारवाईचे फोटो देणे, MRTPच्या कोर्टातील स्थितीबाबत कोर्टाच्या मागच्या आदेशाची प्रत देणे, अनधिकृत नवीन इमारतीमध्ये राहाव्यास आलेल्या सदनिकाधारक मतदारांना घरपट्टी, लाईट बिल, पाणी देण्यात येत आहे। याबाबत अधिक चौकशी केली असता सदर अनधिकृत इमारतीमध्ये राहायला आलेल्या व्यक्तींनी 20 मे 2024 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईतून मागच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या पक्षाच्या खासदारालाच गोठवली गावातील राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून तो सांगेल त्याच पक्षाला मतदान करण्याबाबत प्रचार केला असे स्थानिकांचे म्हणणे आहे। या निवडणुकीत अंदाजे 2000 पेक्षा जास्त मते मागील वेळी निवडून आलेल्या खासदाराला मिळाल्याचे बोलले जाते। याबाबत अशा राजकीय व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांच्या संगनमताने मतदानासाठी अनधिकृत बांधकामांचा विळखा गोठवली व रबाळे गावाला पडलाय। तसेच सामाजिक सुख सुविधांच्या बाबतीत वीज, पाणी, पार्किंग यावर कायमस्वरूपी परिणाम झालेला दिसत आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे गोठवली रबाळे गावातील नागरिकांनी विनंती केली आहे की या प्रकरणी सिडकोचे अधिकारी वेणू नायर, महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर संजय तायडे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी रोहित ठाकरे यांच्यावर बडतर्फाची कारवाई होऊन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा। तसेच अशा अनधिकृत इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना महानगरपालिका किंवा सिडकोकडून MRTP अंतर्गत नोटिसा न दिल्याने अशा अज्ञात मतदारसंघातील मतदारांची शासनाकडून चौकशी केली जावी व या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई व्हावी असे नवी मुंबईतील इतर पक्षांचे व गोठवली गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे।